श्रावणाचा अखेरचा दिवस पिठोरी अमावस्या अर्थात पोळा सण त्र्यंबकेश्वर परिसरात उत्साह संपन्न करण्यात आला। बैलपूजनासाठी बळीराजामध्ये उत्साहाचे वातावरण होते। सकाळीच आपापल्या सर्जराजाला नदी नाल्यावर नेऊन त्यांना स्वच्छ अंघोळ घालण्यात आली। नंतर बैलांच्या अंगावर विविध प्रकारचे ठसे उमटवून त्यांना रंगवण्यात आले। शिंगांना रंग लावून बेगड लावण्यात आले। गळ्यात घुंगरू माळा घालून अंगावर झूल पांघरण्यात आली। श्रावण मास अमावस्या या दिवशी दोन सण साजरा करता येतात। पहिला म्हणजे या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात, म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। पुत्रवती आईने आपल्या मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठीचा हा सण मातृदिन म्हणूनही साजरा होतो। घरातील स्त्रिया अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्र यासाठी या दिवशी प्रार्थना करतात। त्यानुसार घरातील मुलांसाठी खीरपुरीचे आणि पुरणपोळीचे जेवण करण्यात आले। पूजा करून झाल्यावर पुरणाची आरती करण्यात आली। खिरीच्या वाटीवर पुरी झाकून नंतर पूजा करणाऱ्या स्त्रीने ते आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारले, अतिथी कोण? तेव्हा घरातील मुलांनी आपले नाव सांगून तो नैवेद्य आईच्या हातातून घेतात। अशा प्रकारे घरोघर पूजा पूर्ण करण्यात आली। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे। ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी मातीच्या बैलाची पूजा केली। देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून ठिकठिकाणी पुरणपोळीची पंगत जमली। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।